की या ठिकाणी महिला ज्या आपल्या लहान मुलांसोबत आणि रात्री थंडीमध्ये इथे आपला हक्कासाठी मागील 10 महिन्यापासून यांचे पगार झालेले नाही आहेत आणि या ठिकाणी कोणतेही प्रशासनाकडून कोणी आलेले नाही आहे। आणि काय सांगणार तुम्ही, काय मागणी? पुलिस हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। 5 बजे तक बोलने वाले थे, यहाँ आकर बोलना था, वहाँ क्यों बोला उसने? अब भी पगार चाहिए, पगार शुरू करो, पगार शुरू करो, पगार शुरू करो, पगार शुरू करो। पाहिलं की या ठिकाणी हा मोर्चा हा आक्रोश झालेला आहे। मोठ्या प्रमाणात महिला जे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि त्याचप्रमाणे मागील 10 महिन्यापासून पगार झालेला नाही, यासाठी हा आंदोलन इथे करण्यात येत आहे। आणि आता उद्याचा दिवस अंतिम दिवस आहे हिवाळी अधिवेशनाचा, शासनाकडून कोणीही आलं नाही, त्यामुळे हा मोर्चा आक्रोश झालेला आहे, आक्रोश पाहण्यात येत आहे आपल्या सगळं। आणि त्या ठिकाणी बघू शकता की महिला बेशुद्ध झालेली आहे आणि महिलांना पाणी टाकून हे करत आहे आणि महिला बेशुद्ध झालेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता आणि अन्नत्याग यांचे आंदोलन शालेय शिक्षणाचं हे आयडीचं हे होतं। या ठिकाणी बघू शकता महिला बेशुद्ध झालेली आहे आंदोलन करताना। मोठ्या प्रमाणात इथे महिला आक्रोश झालेल्या, पुरुष पण आहेत, आपण बघू शकता। डॉक्टरला बोलवा ना, गाडी आणली साऱ्या काय करून राहिल्या। पाहिलं की आणखी काही महिला आहेत आमच्यासोबत बोलायला। काय किती दिवस झाले इथे बसत आहे? किती दिवसाचा? 6 दिवस झाले सर आणि 10 महिन्याचा पगार अजून बाकी आहे सर। काय मागण्यात कोण आले होते इथे तुम्हाला भेटायला? आज कोण आलं होतं? आता आणखी या ठिकाणी आणखी एक महिला बेशुद्ध पडलेली आपण बघू शकता की दुसरी एक महिला, त्यांना या ठिकाणी जे महिला आहेत ते रात्रीच्या कडकडी बेशुद्ध झालेली आहे महिला, त्यांना पाणी टाकून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात। इथे महिला आक्रोश झाल्या, महिला बेशुद्ध झाल्या, महिला इथे रडू आणि ओरडून सांगत आहेत की आमच्या मागण्या पूर्ण करा। मात्र प्रशासनाकडून ही कोणी आलं नसल्यामुळे महिलांचा आक्रोश वाढलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता 2 महिला इथे बेशुद्ध झालेल्या आहेत, मात्र मेडिकलसाठी उपाययोजना करायला येत आहे, मात्र प्रशासनाकडून कोणी उपाययोजना अद्यापही आलेली नाही आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी आता ॲम्ब्युलन्स आलेली आहे। या दोन्ही महिलांना
प्रथम उपचारासाठी नेण्यात येत आहे. आपण पोलिसांना सुद्धा हात लावू देत नाही या महिला एवढ्या आक्रोश झालेल्या आहे. आपण बघू शकता या ठिकाणी पोलीस उचलायला आले होते महिलाला, मात्र पोलिसांनाही हात लावू देत नाही आहे आंदोलन करत महिलांना. मॅडम एक अजून आहे. महिला पडली प्रशांत भाऊ भाऊ पडली. आमच्या 10 महिन्यापासून पगार रुकलेला आहे, थांबलेला आहे. तर यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नागोकाडर साहेब इथे आले, आम्हाला भेट नाही दिली म्हणून आमचा राग व्यक्त करत आम्ही. शासनापर्यंत हे समजलं पाहिजे शासनानं. किती दिवसाचा पगार होता आणि आज कोण आलं होतं भेटायला? आम्हाला घोटाळा सलारताटी घोटाळ्यामध्ये 10 महिन्यापासून आम्हाला पगार मिळत नाही म्हणून आम्ही उपोषण त्याग आंदोलन करत आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. महिला बेशुद्ध झाल्या. मॅडम खूप सिरियस आहे. 2-3 लोक सिरियस झाले आहेत. आज त्यांना मेडिकल आपल्या अँब्युलन्स मध्ये बसून झालं आणि याला जबाबदार प्रशासन राहणार आहे, सरकार राहणार आहे, असं आमचं वैयक्तिक असं सगळ्या म्हणून आमचं मत आहे.